अटॅक करा साहेब, मला किती तकलीफ व्हायला लागली, किती सिरियसमध्ये आहे. माझ्या नवऱ्याला हल्ला करायला लागले, माझ्या नवऱ्याला मारायचा धोका आहे. माहिती का, माझ्या नवऱ्याला म्हणते तुला आल्यावर मारले. 3-4 दिवसापासून मी हॉस्पिटलमध्ये पडली. माझा लेकरू पुरं आतमध्ये झालंय, पुरं फेल झालंय, आता जागेवर मेलंय. ती काय करतात ते पोलीस लोक, मी काही कारवाई करायला लागले त्यांच्यावर. जीवाला किती खतरा झालाय. माझ्या बहिणीचं पोरं 7-7 जण 8-8 जण मारले, रोड आणलेत मारायला, डोक्यात टाकायला, बाटल्या हल्ले फेकून काचाच्या. त्याचे नाव अफसर शेख, सबीर शेख आणि बाबा करीम शेख. त्याच्या बाळाचं नाव सलमा शेख, बीबी शेख, निया शेख आणि यास्मिन शेख. एवढ्या जणांनी माझ्या बहिणीच्या पोराला मारून मला मारलं, पुरी फॅमिली मारली. आणि त्याची पोलीस लोक ऐकायला लागले, त्याची कारवाई नाही करायला लागले. आम्ही काय करायचं आता? आमचे लेकरं बारीक बारीक लेकरं आहेत. म्हणजे लेकरं धमकी माझ्या दारापाशी बॅट कुरडी येते डुंडबा नवऱ्याला मारायला. त्यांच्या जीवाला कचरा नाही, बारीक बारीक लेकरं कचरा आहे, त्यांना पण धमकी देऊन चालल्यात आणि बोलतात पैसे घ्या, 3 लाख केस दाबवा. किती कचरा आहे, मला किती धोका झालाय माझ्या जीवाला माहिती आहे का. माझ्या पोटातला भाग गेलाय, पुरं हे झालंय माहिती आहे का, कटक झालं जागेवर. मला एवढ्या लोकांनी लाथा मारल्यात. माझ्या बहिणीच्या पोराला काली पाडू मारलं, बांधून. त्यांना पण आई बाप नाहीये, मी त्याची मावशी. त्याला पण धोका दिलाय मारायचा. मग बांधू मारा. काय खबर करतात पोलीस लोक, भगीर साहेब त्यांना पळून लावायला मालेगावला. आता मी काय करायचं, माझ्या जीवाला किती कचरा झालाय. माझ्या लेकरं वनवास पण त्यांना काढली. माझ्या लेकराला किती कचरा, माझ्या नवऱ्याला कचरा आहे. बॅट टुण्यात मारायला दारजापाशी त्यांना. माझ्या बहिणीच्या पूर्ण माझ्या नवऱ्याला जर कारवाई करायला लागले ते पोलीस लोक, महिलेचे पोलीस लोक, खडकपाड्यावाले लोक कंप्लेंट घ्यायला नुसतं हाकला लागले. चोरला पडे लोकांचे घर फोडून खातात ते लोक. त्यांचं ऐकते, इमानदार लोकांचं ऐकत नाहीये.